नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतोय आपल्या UDCPR शॉर्ट व्हिडिओजमध्ये. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे रिक्रिएशनल फ्लोअरच्या संदर्भात. म्हणजेच काय, रिक्रिएशनल फ्लोअर हा कोणत्या पद्धतीत प्रोव्हाइड करायचा असतो. म्हणजे रिक्रिएशनल ओपन स्पेस ROS विषयी तुम्ही ऐकलं असेल, पण रिक्रिएशनल फ्लोअर काय असतो, तो कधी प्रोव्हाइड करायला पाहिजे, कशासाठी यूज करतो, त्याचा क्रायटेरिया काय असतो, हे बघणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये, जो आपण UDCPRच्या 6th चॅप्टरमध्ये बघतो, रिक्रिएशनल फ्लोअर. तर बघूया रिक्रिएशनल फ्लोअर काय असतो. आय होप सो की तुम्हाला हे व्हिडिओज नक्कीच आवडत असतील. त्यामुळे प्लीज नक्की पुढचे व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शक्य असेल तर कमेंट सुद्धा करा. मित्रांनो, रिक्रिएशनल फ्लोअर काय आहे तर लक्षात घ्या, ज्या बिल्डिंगची हाईट ही खरं तर रिक्रिएशनल फ्लोअर हा स्पेशल बिल्डिंग मध्ये येत असतो. त्यानंतर जर का बिल्डिंगची हाईट 30 मीटरपेक्षा जास्त जात असेल तर रिक्रिएशनल फ्लोअर हा प्रोव्हाइड केला जाऊ शकतो किंवा तशा पद्धतीने त्याला अलाउड केलं जातं. रिक्रिएशनल फ्लोअर हा फक्त आणि फक्त 30 मीटर हाईटच्या वरच्या बिल्डिंगलाच प्रोव्हाइड करतो. म्हणजे ऑब्व्हियसली ती बिल्डिंग स्पेशल बिल्डिंग मध्ये येतच असेल. त्यानंतर कंडिशन काय आहे, या फ्लोअरची हाईट जी आहे, फ्लोअर टू फ्लोअर हाईट ही 4.5 मीटर असायला पाहिजे किंवा ती असतेच. द हाईट ऑफ सच अ फ्लोअर शॅल बी अप टू 4.5 मीटर किंवा या बिल्डिंगची हाईट साधारणतः 4.5 मीटर असायला पाहिजे. पण यामध्ये त्याची चारही साईड हे ओपन असणं गरजेचे आहे. म्हणजे चारही साईडला ओपन असणं गरजेचं आहे. साधारणतः हा जो फ्लोअर आहे हा नॉर्मल रिक्रिएशनल पर्पजेससाठी वापरला जातो. जसं की बिल्डिंगच्या काही ऍक्टिव्हिटीज असेल तर त्यासाठी त्या फ्लोअरचा वापर होतो. स्विमिंग पूल असेल किंवा बाकी अजून काही करायचं असेल ॲज पर द कंडिशन ऑफ UDCPR तर त्या ऍक्टिव्हिटीजसाठी हा फ्लोअरचा वापर केला जातो. या पर्टिक्युलर कंडिशनमध्ये कंडिशन काय, वन सच अ फ्लोअर मे बी अलाउड ॲट एव्हरी 50 मीटर. बघा, म्हणजे साधारणतः वन सच अ फ्लोअर मे बी अलाउड ॲट एव्हरी 50 मीटर. म्हणजेच पहिला तुम्हाला 30 मीटरवर अलाउड करायचं आहे. पहिला फ्लोअर कुठे आला, 30 मीटरवर. आणि नंतर मग प्रत्येक 50 मीटरवर तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. अशा पद्धतीने या फ्लोअरला तयार केलं जातं. पण पहिला जो फ्लोअर आहे किंवा पहिला रिक्रिएशनल फ्लोअर हा 30 मीटरवरच घ्यायचा असतो. एक फायद्याची गोष्ट अशी आहे, रिक्रिएशनल फ्लोअर प्रोव्हाइड करताना त्याचा कोणताही एरिया हा FSIच्या अंतर्गत मोडत नाही किंवा त्याला कॅल्क्युलेट केलं जात नाही किंवा त्या फ्लोअरचा FSI मध्ये कॉम्पिटिशन होत नाही. म्हणजेच तो फ्लोअर फ्री फ्रॉम FSI आहे. पण जर का त्या फ्लोअरवर जर का वॉशरूम किंवा रूम चेंजिंग किंवा चेंजिंग रूम सारखं जर का कन्स्ट्रक्शन करत असेल तर त्यासाठी लागणारा बिल्टअप एरिया हाच फक्त FSI मध्ये कम्प्यूट होतो किंवा कॅल्क्युलेट होत असतो. अदरवाईज तो एरिया सोडला तर कोणताही एरिया हा बिल्टअप एरिया किंवा FSI मध्ये कम्प्यूट केला जात नाही. आणि यालाच म्हणतात रिक्रिएशनल फ्लोअर. आय होप हे प्रोव्हिजन्स तुमच्या लक्षात आले. लक्षात काय ठेवायचं, हाईट ऑफ रिक्रिएशनल फ्लोअर 4.5 असायला पाहिजे. 30 मीटरच्या नंतर एक फ्लोअर अलाउड आहे. नंतर प्रत्येक 50 मीटरवर तुम्हाला नंतर कंटिन्यू रिक्रिएशनल फ्लोअर प्रोव्हाइड करू शकता. त्यानंतर तिथे ऍक्टिव्हिटीज बेस्ड तुम्ही पर्पजफुली यूज करू शकता. त्यानंतर FSI फ्री असतो. म्हणजे पूर्ण रिक्रिएशनल फ्लोअर हा FSI फ्री असेल. पण जर का काही चेंजिंग रूम किंवा वॉशरूम सारख्या जर का तुम्ही काम करत असेल किंवा कन्स्ट्रक्शन करत असेल तर त्यासाठी लागणारा बिल्टअप एरिया हा FSI मध्ये कम्प्यूट केला जातो. आय होप की तुम्हाला हे प्रोव्हिजन लक्षात आले असतील. पुन्हा सुद्धा याच नवनवीन व्हिडिओसाठी कंटिन्यू राहा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा.